रात्री 11 नंतर माझी परिस्थिती एवढी बिघडली ना, ऑपरेशन झालेले टाके एवढे बेकार दुखायला लागले की मला ते सहनच होत नव्हते. नर्सला सांगितल्यानंतर नर्सने डायरेक्ट माझ्या एका हातामध्ये नसेमध्ये 2 इंजेक्शन दिले आणि दुसऱ्या हातामध्ये 2 दिले. ते नसेमध्ये डायरेक्ट दिलेले इंजेक्शन त्यांची कळ डोक्यापर्यंत गेली ना, ते माझ्या जीवाची नुसती तगमग झालेली होती. कळ अर्धा 1 तास उतरली नाही आणि माझ्या कंटिन्यू डोळ्यातून घळाघळा पाणी वाहतच होतं आणि एकावर एक असे 2 सलाईनने चढवल्या. रात्रीचे 1 वाजले तरी कारभारी माझ्या बाजूला उभाच होते आणि घरी दक्ष एकटा पण थांबलेला होता. त्यांना म्हटलं, तुम्ही घरी जावा, हॉस्पिटलमध्ये थांबून देणार नाही, तो लहान आहे. 1 वाजता कारभारी घरी गेले. एकटी होती, भीती नव्हती वाटत, फक्त दचकून 2-3 वेळा जाग आली. मग शेवटी 6 वाजल्याच्या नंतर मी झोपलीच नाही. पहाटे थोडीफार झोप लागलेली होती. उठून बघितलं तर सलाईनवाला हात एवढा सुजलेला की बोटं फोल्डसुद्धा होत नव्हते. दुखत होतं, पण शेवटी माझा स्वामींवरती विश्वास आहे, मी लवकर बरी होईन.